हाय हॅलो नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज महाशिवरात्री आहे, त्यासाठी मी मस्तपैकी आंघोळ तेन करून डोकं तेन धुवून असं म्हणजे पूजा तेन करायला जाणार आहे. आणि नंतर मी देवळाकडे पण जाणार आहे, ते तुम्ही बघत राहा. आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. मस्तपैकी ते अशी फुलं भेटलीत, छान आहेत ना. सकाळ सकाळच्या वेळेनंतर मंदिरमध्ये पण स्वामी बघा माझे स्वामी. मस्तपैकी पूजा झाली आहे आणि इथे बघा माझे स्वामी, पूजा झालेली आहे. हाय, तर आता मी पण पटकीशन आवरते. मला पण जायचं आहे महादेवाच्या मंदिरमध्ये. स्टेट एवढे बघत राहा. त्यानंतर इथे मी छोटासा नाश्ता केला, सँडविच खाल्लं होतं. त्यानंतर पुढे बघायलाच तू ड्रेस तेन घालून आवरून मस्तपैकी तयार होऊन असं की मंदिरमध्ये जाणार होते, त्यामुळे मी तयार झाले होते. आणि मी तर म्हणजे तयार होऊन फोटोशूट तेन तुम्ही बघतच असं झूम तेन करून दाखवत होते. लाईट लावला, नंतर क्लॅरिटी गेली, नंतर आमची लाईटच गेली. नंतर मी बघितलं, नंतर मी इथं तेल फुलं, साखर, कापूर, अगरबत्ती सगळं काही घेतलं. आणि मला मंदिरमध्ये जायचं होतं. नंतर मी जाणार होती. त्यानंतर मी बघितलं आरशामध्ये मी कशी दिसते. नंतर मी हे तुम्हाला पण दाखवत आहे की हा माझा ड्रेस आहे आणि मी असा लुक केला आहे. आणि मी पुढे जात असेल बघा की मी हे सांगत होते की व्हिडिओ तिथं अलाउड असेल तर मी काढेन ते मंदिरमध्ये. ते मी सांगत होतं, तेच मी बोलत होतं. आणि मी म्हणत होतं ड्रेस जास्त फिटिंग करायला पाहिजे की आहे तसं बरं आहे, पण मला कम्फर्टेबल वाटला. पुढे बघायलाच तुम्ही मी इथं मंदिरमध्ये जात होते. आणि नंतर मंदिर बघा आमचं किती छान आहे. आशीर्वाद घेतला मी. त्यानंतर इकडे साईडला दत्ताचं मंदिर आहे, तिथे पण गेले, तिथे पण आशीर्वाद घेतला. आणि तर मी तुम्हाला पुढे दाखवते स्क्रीन टिक्का कसा लावला आहे, तुम्ही बघालच. आणि हे आहे आमचं पेंढारवाडी ग्रामपंचायत, पेंढारवाडी श्री दत्त मंदिर पेंढारवाडी, सॉरी. त्यानंतर घरी आले. आत्ताच मी देवळाकडून आली आहे आणि आता बसले, म्हणजे प्रसादाला ती सोजी दिली होती ती मी आताच खाल्ली. आणि आता मी बसले होते. आणि आमची सोमवार म्हटल्यामुळे लाईट गेलेली आहे अशा तऱ्हेने. आणि आता मी जाणार आहोत शिपूरला, कारण की तिथे महाप्रसाद असतो. आणि तिथे देवाच्या पाय पडणार आहे, नारळ ते घेतला आणि आम्ही आता सगळेजण जाणार आहोत. व्हिडिओ करायला भेटला तर मी नक्कीच करेन. आता न्यू ब्लॉगर आहे, त्यामुळं थोडं शिकून घ्यायला जरा वेळ लागतो, पण मी शिकून घेईन. स्टे ट्यून्ड. चला, आम्ही इथून चालतच जात होतो, कारण की शिपूरचा रस्ता इतका काय 1-2 किलोमीटर आहे. चालतच जावं म्हणून आम्ही चालत जात होतो. आणि ऊन भरपूर होतं, पण स्कार्फ शेजारच्या काकी ते आम्ही सर्व जात होतो. त्यानंतर इथे शिपूरमध्ये आलो होतो, गर्दी भरपूर होते. इथं मंदिर आहे, तिथं आम्ही आशीर्वाद घेतला. मंदिरमध्ये गर्दी ते भरपूर होते. आणि इथं मस्तपैकी नंदी ते मी तुम्हाला दाखवत होते. गर्दी खूप म्हणजे खूप होती. आणि हे शिपूरमधले मेन ठिकाण म्हणजे इथे आपोआप पिंड्या 11 काय 10 आहे, त्या आपोआप म्हणजे उगवल्या आहेत आणि आपोआप आल्या आहेत. हे मी दाखवत होते. प्रत्येक ठिकाणाच्या 11 आहेत काहीतरी, तिकडे पण आहे. तुम्हाला नंतर व्हिडिओ मी स्क्रोल करेन. पण इतकं छान होतं. आम्ही
प्रत्येकजण दर्शन करत होतं. हे बघा, इकडेच आहेत आणि इकडेच आहे, 12 आहेत काहीतरी वाटतं, पण छान होतं आणि प्रत्येकजण ते दर्शन घेत होतं आणि भरपूर गर्दी होती, म्हणजे भरपूर गर्दी होती. आणि ह्या आपोआप आल्यात आणि ते म्हणजे महाशिवरात्रीला प्रत्येक ठिकाणी अभिषेक हे पण आपोआप आलं. ही पण पिंडी आपोआप आली. ही मेन पिंडी आहे. सगळ्यांनीच आशीर्वाद घेतात. इथे गर्दी असते आणि ही आतमध्ये आहे आणि इथे नंदी ते सगळं आपोआप आलं आहे असं सगळी मला सांगत होती आणि छान आहे वाटलं आणि मस्त आहे. आणि नंतर ना इथे दाखवत होते की गर्दी ते किती आहे आणि आवाज भरपूर होता म्हणून मी तो आवाज होता तो म्यूट केला होता. नंतर कालवा, 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 कालवा चालू होतं. बाजार ते सगळं म्हणजे दुकानं त्यांनी बसली होती सोडा. नंतर इथं महाप्रसादासाठी भरपूर गर्दी होती. लाईन त्यांनी लागली होती आणि मस्त प्रसाद होता. त्या प्रसादामध्ये भाजी, खीर, ते भात, आमटी असाही मेन्यू. त्यानंतर आम्ही घरी आलो. पुढं ब्लॉग कंटिन्यू केला. हॅलो, तर आत्ताच मी घरी आले शिपूरवरून आणि फार दमले. चलत गेला 1-2 किलोमीटर तर असेल हे शिपूरमध्ये. सो आम्ही फार असं दमलो आहे आणि आता मी व्हिडिओ इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईबर नक्की करा आणि जरा सबस्क्रायबर वाढवा. नवीन आहे न्यू मेंबर. हे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. फार दमले आणि इथं प्रसाद ते मस्त होतं. फक्त जरा गर्दी जास्त होती, पण छान दर्शन ते छान झालं. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.